नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर कोकणातला आहे दिवस 4 चाललोय आता आम्ही. संध्याकाळची वाजल्याच बरोबर 5:15 आणि एक ॲडव्हेंचरस राईडसाठी चाललो आम्ही जवळजवळ. तर आम्ही निघालोय आता रतांबे काढण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आपला हा रोड जो पूर्णतः जंगलाच्या मधोमध आहे आणि बांध्याच्या मधोमध आहे. तुम्ही वरती जो जंगल पाहताय ना, हा वाला हा वरचा, इकडे चाललोय आपण रतांबे काढायला. पडलाय आंबा, खा, चांगला आंबा आहे. आंबेच आंबे आंबेच आंबे. झालं सकाळी याला एक आहे ना. पायवाट डायरेक्ट जंगलात चालले. सगळं आजूबाजूला जंगल आहे बघ. तर मित्रांनो, मी बोललो ना ॲडव्हेंचरस व्हिडिओ झाला आजचा. संपूर्ण जंगलात मधोमध आम्ही रस्ता काढत चाललो वरती, खास करून आंबे काढायला. कारण की रतांब्याचा प्लॅन होता. रतांबे ॲक्च्युली झालेत, कच्चे आहेत अजून, ते आता भेटणार आहेत आपल्याला. तर आपण चाललो आता फक्त आंबे काढायला. रतांबे म्हणजे कोकमा. हे बघा आंब्याचं झाड बघितलं, थोडं वरच्या साईडला आहे आणि साईडला सगळं काळोख आहे. तर ते सगळे कच्चे आंबे आहेत मित्रांनो. तर आपण आता खाली जे पडलेले आहेत त्यातले ते चांगले आंबे शोधून आपण घेऊया. शोध मोहीम चालू. हरगू खाय सर, तुमचा रतांबा खाय सर. चलो चलो. मित्रांनो, चालत अजून वरती जाऊया आपण. यांची काही काजू आणि रतांबीची झाडं वरती आहेत, ती पाहूया. हे काटे सांभाळा, मोठमोठे काटे झालं हे बघा. व्यवस्थित बघून चाला, काटे भरपूर आहेत मध्ये मध्ये. करवंद नंतर शोधा, पहिले काट्यातनं रस्ता काढत पहिले काजीमध्ये चाला. अरगू पप्पा कुठे गेला तिथंच चल. पप्पा दिसतोय तिला. ती काय पुढे गेलाय. ते बघ समोर, पण ते पेरू सारखे आहे, पण ते एकदमच कच्चे आहेत. ते सरडा असं दे ना. सरडा आहे तिथे. तर मित्रांनो, ह्याच्यात आहे बघा, हे बघा रतांबे तिथं सगळे कच्चे आहेत रतांबे. ते आता ज्या गोष्टीसाठी आम्ही पण आणलो रतांबे तेच आहेत, आपण पाहतोय. आता तुम्हाला माहितीच असेल रतांब्याचं झाड, जर तुम्ही कोकणातले असाल तर. जर तुम्ही नसाल कोकणातले तरी रतांब्याची झाड बघून घ्या.
आता ते सगळे कच्चे आहेत, कुठे चालली? तर आपण ते घेण्यात काय अर्थ नाही कच्चे. कच्च्याचे काय कर? तरी मित्रांनो, कच्च्या रताब्याचं तुम्हाला काय रेसिपी करता येते याचं तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. त्याचं बोलायचं आपलं. बोलून कच्च्या रताब्याचं तुम्हाला काय करता येतं ते कमेंटमध्ये नक्की मला. सध्या आपण पाहूया. आता आपल्याला भेटलं आम काय मोठं आहे म्हणून आलो काळजीत नाही आलो तुमच्या काळजीत आलो हे काय काजू, हे काय किती सगळं पडलेत, बोंडे पडलेत बघा कोणती काळजी आहे? खाली बघ, खाली बघ. पप्पा अजून पुढे चाललाय तुझा. म्हणून नाही ते भेटले. म्हणू हे बघून वाट वाट काढून बघून या. म्हणू ओय, इथे एक साऊंड दाखव तुला मित्रांनो, अजून वर 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 चालला आपण. काजू, रतांबी, जांभळी, हे जांभळे पण पडलेत बघा इथे. संपूर्ण ॲडव्हेंचरच झालंय आज. जेवढं तुम्हाला खूप मोठे ॲडव्हेंचर झाला. तर ही आहे ह्यांची काजूची बाग. आता ह्याचे जे काजू भेटतील ते घ्यायचे आपल्याला. असा काजू काढा, बोंड खाला. प्रथमने काय आहे हे बोंड खोला हे बघू. कोकम. काय याचे बोंड खोला, बोंड फेकून द्या, काजू भरा. काजू भरा फक्त. चिमणीने घरटा केलाय. माझ्या मामाला इथे काटा लागलेला आहे हाताला करवंद काढताना. एवढं पण नाही. आता माझा मामा गेला आतमध्ये करवंद काढायला. तो बघा काढतोय करवंद. इथे त्याची टीम इथे करवंद काढतायत. हा बघा सकाळीपर्यंत काटा लागलेला आहे तरी पण काढतोय तो. आता आपण सर दुसऱ्या प्लेसवर जाणार आहे करवंद काढायला. इकडचे तर करवंद संपलेले आहेत, संपलेले नाहीत, आहेत पण सगळे कच्चे आहेत. आता आपण जाऊ तिथं समोर दिसत असेल तुम्हाला एवढी झाडं, त्याच्यात नाही तुम्हाला तिथं माकड पण दाखवेल. बंद करा. तर आता आपण जातो दुसऱ्या प्लेसवर. दुसऱ्या प्लेसवर मी चुकून बोललो. आता आपण जाणार आहे घरी. तर ह्या लोकांना आता बाहेर पण जायचं आहे म्हणून आपण जाणार आहे घरी. मामाच्या हातात ती गोणी दिसत असेल, त्याच्यात आंबे आहेत. आम्ही तुम्हाला नंतर दाखवू त्याच्यात काय आहे. त्याच्यावरनं चालतो, त्याच्यामधनं मग पाय ठेवतो, त्याचे फटाके वाजतात त्याच्यावरनं, आवाज येत असेल तुम्हाला. आता त्यामुळे तुम्हाला आवाज दाखवतो त्याच्यावरच्या फटाक्यांचा. हे बघा आता दाखवतो आवाज. तर आपण थोड्याच मिनिटात घरात पोहोचणार आहे. ती दिसतंय तुम्हाला सगळं, ती आमचं घर दिसतंय तुम्हाला, ते आमचं घर आहे. एवढे आंबे त्याच्यात, ते हे सगळे ह्यांनी आणि ह्यांनी काढलेले आहेत. आपली वाडीमध्ये आलेलो आहे. तर ते तुम्हाला एअरटेल सिटीचे असेल त्याच्या समोरचं घर, तेच आपलं घर आहे. त्याचं तुम्हाला घरात गेल्यानंतर दाखवतो आम्ही काय काय नाही. आता मी फायनली घरी पोचलो. आजी आम्ही काय काय आणलंय माहितीये? आंबे, काजू, रतांबे.